नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे थ्रिलिंग यात्रा। तर आज आपण आले कोतली गडावर और पेठचा फोर्ट असं पण बोलतात त्याला। तर असा या साईडने आल्यावर इथं आपली पार्किंग आहे, म्हणजे ग्राउंड प्लेन केलं आहे आणि फक्त पार्किंग नावाला गेले। हेल्मेट असे आपल्या गाडीवर ठेवायला असतात। एक असा एक रूट चालला आणि त्याच्या बाजूने एक वरती रूट चालला। हा रूट पकडला तर आपण इथंच फिरत राहू सारखं, फक्त या रूटनी वरती जायचं आपल्याला। झेंडा बघून आपल्याला वरती जायचं। इथं रिबिन्स लावले कसे सायको प्रश्न लावले ठीक आहे। मोहीम करत सध्या मोहीम करत होतं, पण त्याच्या मला वाटत नाही त्या रिबिन राहिले असतील, कारण त्या रिबिनचे आहे ना कलर निघून जातात, एवढं आम्हाला माहिती। ठीक आहे, पण त्यांनी काहीतरी केलं। आता हा रूट आहे और थ्रिलिंग यात्राचा होस्ट आत्ताच बोलत आहे की भूक लागली त्याला। आम्ही करेक्ट 5ला निघालो, करेक्ट 5ला म्हणजे 5 वाजून 10 मिनिटांनी निघालो, कारण 9 मिनिटांनी तर मी चाललो होतो। कोतली गडावर येण्यासाठी आपल्याला कर्जत इथं यायला लागते पहिला। तिथून पेठसाठी एक तर बस नाही तर ऑटो करा। मी तर बोललो प्रायव्हेट व्हेकलने द्या, कारण की ऑटोवाले 200-300च्या खाली येणार नाही आणि ते वरती येणार नाही, तुम्हाला खाली सोडतील आणि मग तुम्हाला तो रोड तो 3 ते 4 किलोमीटरचा रोड जातो ऑफ रोड पूर्ण। मग तिथून चालत यायचे, प्लस ट्रेक पण काढायचं आणि हा ट्रेक जास्तीत जास्त अर्धा तास घेईल आपला। ट्रेक केली आणि पहिला दरवाजा आलाय, महादरवाजा लिहिले इथे, आणि इथून समोर वरती जाऊन आपल्याला ह्या टॉपवर जायचं। ट्रेक काय जास्त हार्ड नाही, अर्धा तासाची म्हणतात। आता आम्ही 15 मिनिटमध्ये आलो इथे महादरवाजाच्या इथे, आणि तसं पण शूट करतो आम्ही, टाइमपास करतोय, असं आरामशी येतोय। तर जर एक प्रॉपर वन टेकमध्ये आलात तर अर्धा तासात आरामशी पोचाल वर। शूट करू हा दरवाजा आणि त्याच्या बाजूला हा बरोबर एक बुरुज होता, हा बुरुज तुटलाय आणि त्यांची दगड इथं पडले, अशी प्रॉपर दगडाला शेप केलेला आहे। तर ही सगळी दगडं आता ही बुरुजाची आहेत आणि महादरवाजाची दगड ही साईडला पडली आहेत सगळी। त्या महादरवाजापासून 5 मिनिटं चाललो फक्त आणि गडावर आलो। हा गडाचा मुख्य बुरुज आणि इथं 1-2 तोफा ठेवल्या। या साईडने आल्यावर राईट हँड साईडला गेल्यावर या बुरुजाच्या राईट हँड साईडला जायचं, तर इथे एक गुफा आणि असे पुढे पाण्याचे टाके आहेत। तर तन्मय जातोय सध्या, पाण्याची टाकी आहे ही। काय मच्छी नहीं है ये इज लार्वा स्टेज ऑफ फ्रॉग। यस हा पाण्याचं टाकं, पिण्यासारखं नाही। पाण्याचं टाका क्रमांक 4 अशी नंबरिंग केली आहे इथे। आता आपण जिथे जमेल तिथपर्यंत जायचंय, उगाच रिस्क नाही घ्यायची। माझा म्हणतो होता आता की गोप्रो पाण्यात डुबवा, पण ते चार्जिंग पोर्ट ओपन केलंय मी सध्या तरी, म्हणून काय करत नाही। दाखवायचं नाही का तुला? हा एक अजून एक पाण्याचा टाका आहे, इथं बोर्ड पण एक आहे की पाण्यात पाय ठेवून बसून आहे, म्हणजे पावसाळ्यात पाणी फुल होत असेल या टाक्यांचं आणि म्हणजे इझिली बसता येऊ शकतं इथे पाण्यात पाय टाकून। तर हे पियाचं पाणी आहे, गडाला असे खूप सारे टाके आहेत पाण्याचे आणि त्याच्यावर पिण्याचं पाणी आहे, म्हणजे पाण्याची कमी नाही येते। आणि इथे एक आता एक्सप्लोरिंग का जगह आहे। अच्छा हे वाले हा पॅच आहे इथे, हे बघा हा ये रूम आहे आणि या रूमच्या आतमध्ये जाण्याचे मन करते माझं। आम्हाला
आम्ही जाऊन दाखवतो. हे पाण्याचे टाके आहेत, हे रूम्स नाही आहेत. आपल्याला पाण्याची मार्किंग दिसू शकते इथे, म्हणजे त्या लेवलपर्यंत इथं पाणी और एकदम माती भरलेली असेल. माती नाही, हे कुठारे वाटतात मला दारुगोळ्याचे. सध्या तरी काय कळत नाही की कोणती जागा आहे ही नक्की, पण इथे जास्त थांबू नाही शकत कारण की बॅट्स खूप झालेले इथे आणि खाली सगळी त्यांची शिशी पडलेली आहे. आत्ता ज्या जागेवर आहे मी तिथं ना हे दगडं दिसत आहेत खाली पडलेली, ही या वॉलची दगड आहेत आणि आत्ताच नुसती पडलेली आहे ती. तर म्हणजे ह्या साईडला याल तर सांभाळूनच या, कारण की दगडं पडू शकतात तिथे. अजून पण वरतून म्हणजे ती गवतं बिवतं पण अशी सरकत खाली येतातच आहे. तर आम्ही इथून पटपट निघू आणि आता वरती जाऊ. गडाच्या मागच्या साईडला आहे आणि 1 2 3 4 5 6 7 मधुमाशीचे पोळे आहेत, 7. आणि ॲक्टिव्ह आहेत ते, असे की नाहीत की मधुमाशा नाहीत, त्याच्यावर मधुमाशा आहेत. तेव्हा काय या साईडला सगळे. ओके, एखादा माणूस इथे जर एकटा आलाय तर आरामशी इथं कॅम्पिंग करू शकेल अशी जागा आहे. बेस्ट कॅम्पिंग साईट वाटली मला. आणि त्याच्यासाठी बेस्ट पण आहे कारण की समोरून सनराईज होतो. सनराईज तर समोरून होतोच आहे आणि समोर विंडमिलचा एरिया आणि 1 नंबर हवा चालू आहे. पण हा जो एरिया आहे ना, हे जे दगड दिसत आहेत ना ते बुरुज आहे, पूर्ण एक प्रॉपर एक बुरुज आहे असा. तो शेप बिघडला त्याचा, म्हणजे अशी पूर्ण एक तटबंदी होते अशी पूर्ण त्या साईडला. आणि हवा खूप डेंजर चालू आहे, त्यामुळे जरा सांभाळूनच. अख्खा माणूस आलेली एवढी हवा आहे. आणि गडाची उंची 4490 फूट आहे, म्हणजे ती दिसून येते. आता समोरच बघा ते डोंगर किती मोठे आहेत, हे बघा समोर दिसत आहेत तर किती मोठे आहेत. आणि ही एक दरी आहे इथं मध्ये, तर त्याच्यातून आम्ही गाडी वरती आणली. बापरे, इकडून ही वाली दरी आहे आणि या साईडला इकडे दरी आहे. फक्त हा मध्ये पॅच आहे जो चालतो. चला, जसं सांगितलेलं ती ही प्रॉपर एक तटबंदी आहे आणि बरोबर इथे पाण्याचे टाक आहे. वाट बऱ्यापैकी आहे, म्हणजे जसे व्हिडिओमध्ये दिसते की अशी बारीकशी चालण्यासाठी जागा आहे, तसं काय नाही. आरामात 2-3 माणसं चालतील अशी जागा आहे. ही प्रॉपर एक बाजूला आहे ती फोर्ट्रेस आहे गडाची. ही बघा प्रॉपर एक फोर्ट्रेस आहे आणि इथं असे पाण्याचे टाके आहेत. आणि आपला तन्मय, इथे एक अशी जागा आहे म्हणजे बंदूक ठेवून असं समोर जर कोण शत्रू असेल येत असेल तर दिसू शकतो, त्याला मारू शकतो. अशा म्हणजे जागा करून ठेवलेत की गड प्रोटेक्टेड राहील और सुरक्षित राहील. बघा इथे पण आहे. इथे वरती पण असणार. हां, आपण आता पहिला राईट हँड साईडला गेलेलो. जेव्हा लेफ्ट हँड साईडला येतो ना तेव्हा इथे अजून एक दरवाजा आहे. ह्या दरवाजाची इथे म्हणजे मार्किंग नाही की काय हा नक्की कोणत्या गावातून येते ते पण माहीत नाही, पण हा एक अजून एक दरवाजा आहे गडाला वरती येण्यासाठी. मगाशी दाखवला तो एक तुम्हाला खाली, जो 15 मिनटं ट्रेक केल्यानंतर. आणि हा एक आता अजून एक दरवाजा. इथे एक आजोबा आहेत, ते म्हणजे 25-30 वर्षापासून गडावर येत आहेत आणि साफसफाई करत आहेत. आणि हे भैरवनाथाचं मंदिर इथे. तर आता आतमध्ये जाऊ, दर्शन घेऊ आणि मग ह्या साईडला जाऊ. ह्या साईडला पण 4 पिलर आहेत आणि समोर एक दरवाजा आहे. जे कन्स्ट्रक्शन आहेत ना, म्हणजे आर्किटेक्ट केलं आहे ते खूप सुंदर केलं आहे. तर आपण ते बघू आता.
जो समोर माझा एक दरवाजा आहे त्याच्यावर जो कोरीव काम केलं आहे ना, बारीक एकदम बारीक बारीक पद्धतीने केलेलं आहे. ही अशी डिझाईन आहे, एकदम सुंदर असं दिसतंय. आणि आतमध्ये एक हॉल आहे, रूम आहे, आणि त्या रूमच्या आतमध्ये पण एक अजून एक रूम आहे. आणि जे हे ओल दिसत आहेत ना, जर पाणी असेल आतमध्ये और काही साफसफाई करायची असेल तर हे ड्रेनेज सिस्टम बनवलेलं आहे प्रॉपर. त्या टायमाला एक इथं ड्रेनेज सिस्टम बनवलेलं आहे प्रॉपर. आणि हे समोर जे दोन दिसतात ना, ते डिझाईन पण खूप सुंदर केलेलं आहे. म्हणजे प्रॉपर एक विंडोज असेल, पण गडावर हल्ला झाल्यामुळे ते नष्ट झालं सध्या तरी. हां, इथे म्हणजे एक प्रतिमा बोलू शकतो और डिझाईन केलेली आहे. त्या साईडला जी आहे ती प्रॉपर आहे एकदम. फक्त जो वरचा म्हणजे फेस आहे तोच तोडलेला आहे, बाकी प्रॉपर बघा किती म्हणजे डिटेलिंगचं काम आहे याच्यावर. आत्ता मशीनने केलं तरी तेवढी डिटेलिंग येणार नाही, पण त्या टायमाला हातोडी आणि चिनी त्याच्याने केलेलं आहे काम आहे. हा जो एक पूर्ण कट्टा आहे म्हणजे तो प्रॉपर ना असं बोलू शकतो. आता शेप बघा त्याचा किती परफेक्ट आहे, आणि तो दगडात कोरून बनवलेला आहे. म्हणजे त्या टायमाला काय म्हणजे माणसं काय करतात. या बुरुजाच्या इथून बाजूने यायचं आणि इथून असा वरती जायला रस्ता आहे. आता जाऊ. अरे देवा, यस मित्रांनो, काय भारी झालं हा व्ह्यू बघा. तो मागे जो गॅलरी दिसते ना, एक नंबर. आता इथून पायऱ्या चालल्या आणि त्यासोबत इथून पण पायऱ्या चालल्या. दोघं सेम जागा चालल्यात, फक्त ही तटबंदीवर चालले आणि आपल्याला गडावर घेऊन जाणार. तर चला काय ते तटबंदीवर जायला असेल. शिड्या बनवलेल्या आहेत, बापरे गुडघे एवढे शिड्या. हे बघा चढतो एवढं पूर्ण एक पॅच जातं. हरिहरगड आहे ना, म्हणजे तसं नाही आहे, पण त्या पॅटर्न मध्ये स्टेअर्स कार केलं तिथे. सांभाळून आला तर हा पण पॅच एक सोपाच पाहिजे. रिस्की नाही बोलू शकत, पण पायऱ्या नाही तिथं प्रॉपर. त्यामुळे जरा आरामात पाय ठेवताना नीट ठेवा. म्हणजे खालची दिसतात ते दोन तोफा, आपण खालतून आलो एवढं, आणि ते 3 पोरं गडावरती म्हणजे बघण्यासारखं इतकं नाही, पण गडाभोवती बघण्यासारखं खूप काय. म्हणजे खाली भैरवनाथाचं मंदिर, आजूबाजूच्या टाक्या, आणि बॅक साईड ते व्ह्यू पॉईंट बोलू शकतो. राहण्यासाठी जागा आहे मस्त होती. ते सगळं फिरण्यासाठी गडावर. आत्ता अजून वरती नाही आलोय, पण इथून फक्त इथपर्यंत गेलो मी आणि वरती दरवाजा दिसला मला. नाही तो दरवाजाची म्हणजे सुंदरता इतकी भारी आहे की असं बोलून सांगता नाही येणार. त्यांनी बघितलं तुम्हाला कळून काय दरवाजा आहे.
सो आम्ही आता फायनली डिसेंड करतोय. एक मोठा ग्रुप होता, त्यांना वरती चढू दिला आधी, आता आम्ही उतरतोय. दिसतंय की नाही माहीत नाही, पण आता एक पॅच आहे की तिथं आरामात जायचं, बाकी काय इश्यू नाही. स्टेअर्सच आहेत तसं बनायला तर, फक्त एक नॅरो पोर्शन आहे. तेवढा एक नॅरो पोर्शन तुम्ही एकदा क्लिअर केला की काय नाही, मग टेन्शन नाही. हे बघा आलं ऑलमोस्ट झालं, इतकंच होतं. यस, नसेल तर जमत तर तन्मयच आहे का या, नाही तर जसं मी चालले तसं या. परत बसलो आरामात. आता इतकंच हा एक स्टेअर्स, मग आम्ही ऑलमोस्ट डन. गोरखगड, हरिहरगड आणि कोथलीगड हे सेम वाटत आहेत मला तरी ऑलमोस्ट. तर आजचा आपला हा ब्लॉग इथपर्यंतच होता. तर कोथलीगडला पण आपण सक्सेसफुली ट्रेक केलेला आहे. तर हा ब्लॉग कसा वाटला हा कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.